टॅली स्टिक्स ऐकून कदाचित कळणार नाही की नेमकं हा काय प्रकार आहे. पूर्वी अकाउंटिंग आणि ऑडिटिंगसाठी ही एक व्यवस्था तयार केली होती. आज आपण जाणून घेऊया की या छोट्याशा काठ्यांमधून सध्याच्या मॉडर्न करन्सी म्हणजेच आधुनिक चलनाचा कसा उगम झाला. मूर्ती लहान पण कीर्ती महान या म्हणीचं उत्तम उदाहरण म्हणजे या टॅली स्टिक्स. 30,000 वर्षांपूर्वी जेव्हा पेपरचा शोध लागला नव्हता तेव्हापासूनच टॅली स्टिक्स आपल्या जगात वापरल्या जातात. या काठ्यांवर खाचा पाडून स्कोरिंग किंवा काउंटिंग केलं जात असे. अशा खाचा प्राण्यांच्या हाडांवर सुद्धा केलेल्या आहेत. संशोधकांना एका बबूनचं म्हणजेच एका माकडाचं हाड सापडलंय ज्यावर अशा 29 खाचा केल्या होत्या. त्यांना हे हाड स्वाझीलँड देशात सापडलं आणि ते हाड 35,000 BC मधलं असण्याची शक्यता आहे. अलीकडचा उल्लेख प्रख्यात मार्को पोलोने केलेला आहे. अशा प्रकारच्या टॅली स्टिक्सचा वापर चायनामध्ये सुद्धा होत होता असे त्याने लिहून ठेवलं आहे. असे अनेक पुरावे आहेत ज्यात सिद्ध होतं की अशा काठ्यांचा वापर लिखाणासाठी किंवा मोजण्यासाठी केला जात होता. ह्यात 2 प्रकारच्या टॅली स्टिक्स होत्या. एक सिंगल टॅली स्टिक म्हणजे एक सबंध काठी घेऊन ती वापरत. दुसरी स्प्लिट टॅली स्टिक ज्यात एका काठीचे 2 तुकडे करून ते वापरत. आपण स्प्लिट टॅली स्टिकबद्दल बोलू. समजा मी तुम्हाला काही पैसे उसने दिले आणि त्याची मी नोंद माझ्या अकाउंट्समध्ये केली. उद्या ऑडिटर मला विचारेल की याचा पुरावा काय की मी तुम्हाला पैसे दिले, तर तेव्हा ह्या टॅली स्टिक्स कामाला येतील. एका काठीचे 2 भाग करून एक भाग माझ्याकडे आणि एक भाग तुमच्याकडे ठेवायचा. या काठ्यांना कापण्याची एक वेगळी स्टाईल होती. त्यावर कोणी कोणाला देणं आहे हे लिहायचे. त्यावर विशिष्ट खाचे करून ती लेंथवाईज म्हणजेच लांबीनुसार कापायचे. प्रत्येक अमाऊंटला वेगळ्या प्रकारचे कट्स होते. फॉर एक्झाम्पल 1000 पाऊंडसाठी तळव्याच्या जाडी इतका एक कट, 100 पाऊंडसाठी अंगठ्याचा ब्रेड्थ म्हणजेच रुंदी इतका एक कट आणि सो ऑन अँड सो फोर्थ. शो नोट्समध्ये 2 व्हिडिओजच्या लिंक्स आहेत. त्यात एक्झॅक्टली टॅली स्टिक्स कशा वापरत हे दिलेले आहे. ते व्हिडिओज तुम्ही नक्की बघा. ऑडिटर्स दोन्ही भाग जोडून चेक करायचे की ते कट्स मॅच होत आहेत की नाही. जर मॅच झाले तर अकाउंट टॅली झालं, नाहीतर नाही. हे समजण्यासाठी तुम्ही डोळ्यासमोर कुठलाही 70s मधला गँगस्टर सिनेमा आणा. त्यात कागदाचे तुकडे जोडून 2 गँग्स आपापसात डील्स करायचे. ऑडिटमध्ये टॅली करायची पद्धतसुद्धा काहीशी अशीच होती. अशा प्रकारे अकाउंटिंग किंवा ऑडिटिंगसाठी ही पद्धत ब्रिटन आणि युरोपमध्ये वापरत. तर एवढी क्लिष्ट पद्धत का केली असावी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण त्या काळी बऱ्याच लोकांना लिहिता आणि वाचता येत नव्हतं आणि म्हणून अशा प्रकारे ते लोक कारभार करायचे. ही पद्धत गव्हर्नमेंटला टॅक्स भरण्यासाठी सुद्धा वापरायचे. म्हणजे तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स भरला तर एक भाग तुमच्याकडे आणि दुसरा गव्हर्नमेंटकडे असणार आणि टॅक्स इन्स्पेक्टर्स ह्याच प्रकारे पेमेंट्स टॅली करायचे. फक्त रेकॉर्डिंग किंवा अकाउंटिंगसाठी केलेल्या ह्या पद्धतीला किंग हेनरी म्हणजे विलियम द कॉन्कररचा मुलगा याने नवीन रचना दिली. टॅली स्टिक्स हे चलन म्हणून वापरले जाईल असे त्यांनी 1100 साली सांगितले. पूर्वी स्टिक्स समान तोडायचे, पण कालांतराने एक छोटा आणि एक मोठा असे 2 भाग करायला लागले. जर तुम्ही माझ्याकडून कर्ज काढलं तर माझ्याकडे या काठीचा मोठा भाग राहील आणि तुमच्याकडे छोटा भाग. मोठ्या भागाला स्टॉक असं म्हणायचे आणि छोट्या भागाला फोलिओ. तिथूनच स्टॉक होल्डर, फोलिओ किंवा काउंटर फोलिओ अशा शब्दांचा निर्माण झाला. आपल्याकडे जशी रिझर्व्ह बँक केंद्रीय बँक आहे तशीच इंग्लंडमध्ये बँक ऑफ इंग्लंड आहे. त्या बँकेच्या स्थापनेमध्ये टॅली स्टिक्सचा सिंहाचा वाटा आहे. झालं असं की इंग्लंड आणि फ्रान्समध्ये जबरदस्त युद्ध झालेलं. त्या युद्धाला बॅटल ऑफ बीची हेड असं म्हणतात. तब्बल 10 वर्षे हे युद्ध चाललं. 1690मध्ये फ्रान्सचा विजय झाला. त्यावेळेस इंग्लंडचा राजा विलियम III होता. या युद्धातील हार त्याच्या जिव्हारी लागली आणि त्याने त्याच्या सेनेला मजबूत करायचे ठरवले.
पण ह्यासाठी 12 लाख पाऊंड लागणार होते. त्याच्या तिजोरीत एवढे पैसे नव्हते. मग त्याने कर्ज घ्यायचे ठरवले. पण एवढं कर्ज कोणीही का आणि कसं देईल? तेव्हा सेंट्रल बँक म्हणजेच केंद्रीय बँक अशा संकल्पनेचा जन्म झाला. 1694 साली बँक ऑफ इंग्लंडची स्थापना झाली. खरं तर 1691 आणि त्याआधी 1636 साली सुद्धा अशा स्वरूपाची सूचना राजाला दिली होती, पण काही कारणाने तेव्हा फायनलाइज नाही झालं. कोणतीही कंपनी उभी करायची असेल तर इक्विटी कॅपिटलची आवश्यकता असते. ज्याच्याकडे शेअर्स असतात तो त्या कंपनीचा मालक असतो. बँक ऑफ इंग्लंडची स्थापना 10 लाख पाऊंडच्या शेअर कॅपिटल म्हणजेच भांडवलीने झाली. त्या शेअर्सचे जे सबस्क्रायबर्स किंवा इन्व्हेस्टर्स होते त्यांची नावं 1946 पर्यंत जाहीर केली नव्हती. 1520 जणांनी सुरुवातीला या शेअर्सचे सबस्क्रिप्शन केले होते. यात किंग हेनरी आणि क्वीन मेरीचे नावसुद्धा होते. आधी म्हटल्याप्रमाणे एकूण 10 लाख पाऊंड रक्कम गुंतवली होती, पण यात 8 लाख पाऊंडच्या फक्त टॅली स्टिक्स होत्या आणि उरलेले 2 लाख ॲक्च्युअल नोटांच्या स्वरूपात होत्या. म्हणून ज्यांनी गुंतवणूक केली त्यांना स्टॉक होल्डर म्हणायचे. किंग विलियमला 12 दिवसातच कर्ज दिलं गेलं. हे लोन 8% रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजेच व्याजदरावर दिलं गेलं. या कर्जाच्या बदल्यात बँक ऑफ इंग्लंडला नोटा छापण्यावर मोनोपोली म्हणजेच एकाधिकारशाही मिळाली. मग हळूहळू बँक ऑफ इंग्लंडने इतर उद्योगधंद्यांना आणि कंपनीजना कर्ज द्यायला सुरुवात केली. पण त्यांना एक मोठा प्रॉब्लेम येत होता. बँक चलनामधल्या नोटांवर कंप्लीट कंट्रोल करू शकत होती, पण बरीच लोक आपापसात टॅलिस्टिक वापरूनच व्यवहार करत होते. या टॅलिस्टिक्सवर त्यांचा काहीही कंट्रोल नव्हता, कारण त्या कोणीही आपापसात एक्सचेंज करू शकत. त्यात बँकेची गरज नव्हती. बँकेने टॅलिस्टिक्सला बंद करायची पावलं उचलली. अखेर 1826 साली टॅलिस्टिक्सचा वापर ऑफिशियली बंद झाला. या पुढची गोष्टसुद्धा थोडी निराळीच आहे. 1834 साली इंग्लंडमधल्या पार्लमेंटने या टॅलिस्टिक्स जाळण्याचा एक समारंभ केला. देशातील सगळ्या टॅलिस्टिक्स, सरकारकडच्या आणि नागरिकांकडच्या सगळ्या टॅलिस्टिक्सचा साठा जमा केला. यात तब्बल 600 वर्षांचा सगळा रेकॉर्ड होता. या सगळ्या टॅलिस्टिक्स त्यांनी पार्लमेंटमध्येच 2 फर्नेसेस आणून जाळल्या. पण ती आग आउट ऑफ कंट्रोल झाली आणि बघता बघता अख्ख्या पार्लमेंटमध्ये पसरली. ही फार लाजिरवाणी गोष्ट मानली जाते. त्या काळी चार्ल्स डिकेन्सने सुद्धा यावर कडाडून टीका केली होती. तर ही होती टॅलिस्टिक्सची गोष्ट. टॅलिस्टिक्स हे डिसेंट्रलाइज्ड म्हणजेच विकेंद्रित चलन होते. पण कोणत्याही सेंट्रल बँकेला किंवा सरकारला करन्सीचं डिसेंट्रलायझेशन आवडणार नाही. हल्ली पण क्रिप्टोला डिसेंट्रलाइज करन्सी म्हणून आपण बघतो. त्याचं फ्युचर काय असेल हे माहिती नाही, पण टॅलिस्टिक्सचा इतिहास आणि फ्युचर आज आपण ऐकलाच. तुम्ही हा एपिसोड स्पॉटिफाय, इकॉन गली वेबसाईट आणि लीडिंग पॉडकास्ट ॲप्सवर ऐकू शकता. मी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो. तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्समध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग, लिंक्डइन किंवा ट्विटर अकाउंट्सवरून मला नक्की कळवा.